हे डीजेचा जो विषय आहे तो पुण्याला दरवर्षी अनेक वर्षांच्या गणेशोत्सवामध्ये मी स्वतः 30 वर्ष हा गणेशोत्सव बघतोय, तर दरवर्षी त्या अक्षरशः डीजेने ग्रासलेला आहे गणेशोत्सवाला, असं म्हणायला हरकत नाही. दरवर्षी त्याचं प्रमाण ठराविक मंडळच असतात, पण ते प्रमाण काही विशेषतः उपनगरांमध्ये खूप वाढत चाललं होतं. तुमच्या डोक्यात ही कल्पना कशी आली? मला वाटतं की पुण्यातला गणेशोत्सव हा आधी जसं मी म्हणलं हे संस्कृतीला शोभणारा गणेशोत्सव आहे, वैभवशाली गणेशोत्सव आहे. डीजे लावून अनेक मंडळ त्याच्यात डीजे लावतात. ते कशासाठी लावतात मला त्याचा अजूनही अर्थ समजत नाही. डीजे लावून तुम्ही अश्लील गाणे त्याच्यावर ट्रॅक्टरवर उभं राहून अश्लील नाच, मग अश्लील गाणे अश्लील नाच, मग त्याच्यात अश्लील अजून गोष्टी जे आहे हे होतात. अशी ही आपल्या गणेशोत्सवाला शोभती का? आपल्या आज जो गणपती बाप्पा आहे तो बुद्धीचा देवता आहे, कलेचा देवता आहे. त्याच्यासमोर ही करणं हे योग्य आहे का? ही भूमिका ही बघता. आणि सर्वात इम्पॉर्टंट याच्यात किती जणांना त्रास झाला आज जो खरोखर पुणेकर असतो, जो पेठ भागात राहतो. गणेशोत्सवाचा उद्देशच आहे ना की लोकांनी एकत्र यावं, त्याचं सहभागी व्हावं, आनंदाने आणि जल्लोषाने उत्सव साजरा व्हावा. पण आज तुम्ही पाहिलं तर तिकडचेच रहिवासी ह्या डीजेला कंटाळून विसर्जनच्या आदल्या दिवशी किंवा 1-2 दिवस अगोदर पुणे शहर सोडून जातात आणि त्याचे विसर्जन झाल्यावर येतात. तर आज पण जी भूमिका आहे की आम्हाला पुण्याचा गणेशोत्सव हा संस्कृतीला शोभणारा गणेशोत्सव पाहिजे, त्याच्यात पावित्र्य पाहिजे, धार्मिकता पाहिजे आणि परंपराला जपणारा गणेशोत्सव पाहिजे. म्हणून माझी वैयक्तिक भूमिका आहे की आम्ही अशा मंडळांना, जे अनेक मंडळांना आम्ही मदत करतो, जे मंडळ डीजे लावतील त्यांना आम्ही जाहिरात देणार नाही किंवा जाहिरातीच्या माध्यमातून मदत करणार, ही माझी भूमिका आहे.